सध्या राज्यात FDA अर्थात अन्न आणि सुरक्षा प्रशासन हे जे आहे मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे। खास करून तुकाराम मुंढे यांचं सर्वत्र नागरिकांकडून जे आहे ते स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांच्या कामाबद्दल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करत आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे। परंतु आता तुकाराम मुंढे यांना या कर्तबगार अधिकारी आहे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती पिंपरी चिंचवडमधून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशा प्रकारचे जे आहे ते पत्र देखील पाठवले आणि तशी मागणी देखील केली। नेमकी काय त्यांनी मागणी केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तात्या कशा प्रकारचं आपण Z+ सुरक्षा द्यावी तुकाराम मुंढेंना अशी मागणी केलेली आहे, काय पत्रात दिले आणि काय आपल्याला असं का वाटतं? तुकाराम मुंढे यांनी FDAचे आयुक्त म्हणून ज्यावेळी काम सुरू केलं, अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने ही कारवाई सुरू झाली, त्यावेळी अन्न आणि औषध यामध्ये भेसळ करणारं जे रॅकेट महाराष्ट्राच्या सगळ्या विभागामध्ये हे रॅकेट कार्यान्वित आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची उलाढाल या रॅकेटच्या माध्यमातून बोगस आणि भेसळयुक्त अशा प्रकारचे अन्नपदार्थ असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊन औषधामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ डुप्लिकेट औषधं या ठिकाणी नागरिकांना पुरवली जातात आणि त्यांच्या या सगळ्या भेसळीमुळं या माफियागिरीमुळं यांचे खिशे गरम होतात, कोट्यवधी रुपये यामधनं नफा कमवतात। मात्र ते जे काही प्रकार होतात त्यामुळं या ठिकाणी लहान मुलं विद्यार्थी असतील किंवा युवक युवती असतील किंवा नागरिक असतील यांना मोठ्या प्रमाणात कॅन्सरसारखे दुर्धर आजार, तसेच BP असेल, शुगर असेल, हार्ट अटॅक असेल अशा प्रकारचे आजार अतिशय कमी वयात झालेले दिसतात। याची मुख्यतः कारणं जी आहेत ती सगळी ही जी काय भेसळयुक्त सगळे औषधं आहेत किंवा अन्नपदार्थ आहेत त्याच्यामुळे होतात आणि त्याच्यावरती प्रतिबंध या ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी अतिशय कार्यतत्परतेने आणि कोणाचाही दबाव न मानता अशा प्रकारची कारवाई सुरू केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागलेले आहेत। ही माफियांना चाप बसलेला आहे, ही प्रक्रिया बऱ्याच अंशी ती कंट्रोलमध्ये आलेली दिसते आणि म्हणून त्यांची बदली कुठंतरी राजस्थानला झाली किंवा इतर विभागात झाल्या अशा प्रकारच्या अफवा देखील आपल्याला आलेले दिसत आहेत। बदली जर होत नसेल किंवा बदली जर केली तर महाराष्ट्रातनं नागरिकांचा त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठा उठाव होऊ शकतो आणि मग बदली होतच नसेल तर त्यांना अशा प्रकारे माफियांच्या माध्यमातून गँगस्टार लोकांना सुपारी देऊन अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला कायमस्वरूपी संपवायचं हे झालेले एक प्रकार। यापूर्वी इतर राज्यांमध्ये देखील कर्तव्यदक्ष प्रामाणिक डॅशिंग अधिकारी ज्यावेळी काम करायला जातो आणि तो कुठल्याही राजकीय दबावाला जुमानत नाही त्यावेळी त्याची हत्या केली जाते। हे प्रकार आपल्या देशात अनेक ठिकाणी घडलेले आहेत। तुकाराम मुंढे मोठ्या प्रमाणात डॅशिंग काम करतायत, प्रामाणिक काम करतायत, कुठल्याही राजकीय दबावाला ते बळी पडत नाहीत, इमानदारीत काम करतायत आणि म्हणून त्यांच्या संदर्भात अशा हालचाली चालल्याची विश्वसनीय माहिती आमच्या विश्वसनीय लोकांनी आम्हाला सांगितली। आम्ही तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांना देऊन त्यांना Z+ सुरक्षा द्यावी आणि त्यांच्या जीविताचं रक्षण करावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आपण पत्रामध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की त्यांच्या जीवाला धोका। नेमकी तुमच्याकडे कोणती माहिती आलेली अशी? नाही, आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की तुकाराम मुंढेंची बदली होत नाही, ते ही कारवाई थांबवत नाहीत, त्यांचे सगळे व्यवहार ठप्प व्हायला लागलेले आहेत, शेकडो कोटीचं नुकसान होतं आहे आणि म्हणून त्यामध्ये 25 कोटीपेक्षा अधिक रक्कम देऊन ही हत्या घडवण्याची योजना काही लोकांची सुरू आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितली। आम्हाला ती कळाली, कायद्याप्रमाणे ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना कळवणं आमची जबाबदारी होती। तशा प्रकारचं पत्र आम्ही पाठवलं आहे। त्यावरती मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तत्काळ पहिल्यांदा त्यांना Z+ सुरक्षा द्यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून हे जे काय माफियागिरी करणारे लोक आहेत अशा प्रकारे त्यांचं षडयंत्र सुरू आहे ते उद्ध्वस्त करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। तर तुकाराम मुंढे यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते आता पिंपरी चिंचवडमधून उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता नेमकं सरकार यावर काय कारवाई करते किंवा काय त्यांना खरंच Z+ सुरक्षा देणार का हे आता आपल्याला पाहण्यात इतकं महत्त्वाचं असणार आहे। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।